सांगणार आहे आज. ती कशासाठी आहे? ज्यांच्या इनपुटसाठी 5 आहे त्यांच्यासाठी लागू घेतली. सगळ्यासाठी लागू होणार का? त्याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. तर आता इथं आहे 5 चा वर्ग आहे 25 म्हणून इथं आपण 5 लिहून घेऊया. आणि किती राहिले? 12. आता आपला वर्ग माहिती आहे 2 चा की नाही? बघा 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16 कशा आहे? 12 पेक्षा मोठे आहे म्हणून 4 घेऊ नये आपण. 4 च्या आधी कुठली संख्या आली? 3. 3 चा वर्ग 9 आहे, तो 12 पेक्षा लहान आहे म्हणून इथं किती घेणार आपण? 3 घेणार, 9 नाही घ्यायचे. 9 ला 1225 चं वर्गमूळ. सेम तसंच इथे करायचं आपल्याला. त्याचं वर्गमूळ 25. आता इथे पण तसंच आहे 5 वर्गमूळ 5 आणि 42. आता 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, आता 7 चा वर्ग 49, 42 पेक्षा मोठे आहे आणि 36 लहान आहे आणि 36 चा वर्गमूळ 6 आहे म्हणून इथे द्यायचे 6. समजलं? आता इथं वर्गमूळ घ्यायचं 5 आणि 20 कसे बसतात तुम्ही सांगा मला. 20 साठी कोणतं घेऊ आपण? याचा कोणता अंक घ्यायचा? 20 साठी इथं कोणता घ्यायचा? 16. व्हेरी गुड. 16. तर 16चा आपल्याला वर्गमूळ घ्यावा लागेल. 16चा वर्गमूळ किती? 4. अशा पद्धतीने आपण वर्गमूळ अतिशय सोप्या पद्धतीने काढू शकतो. समजलं तुम्हाला? आवडलं?